मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो बीएड अँड ईएलसीटी सीईटी रिझल्ट 2024 बाबत नवीन अपडेट आलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी ज्या प्रश्नासाठी ऑब्जेक्शन रेज केले होते त्याचा रिझल्ट आज आलेला आहे। तर नेमके किती प्रश्नांची उत्तर बदललेली आहेत आणि रिझल्ट केव्हा लागणार आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आलेला असाल, चॅनल आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ। सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। इथं आल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं काही नोटिफिकेशन दिसत असतील। तर इथं नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर बीएड ईएलसीटी सीईटी रिझल्ट, त्याचबरोबर बीएड नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर बीएड सीईटी रिझल्ट आणि हे 4 तारखेला नोटीस आलेले आहे आणि 4 तारखेलाच बीएड प्लस ईएलसीटी ऑब्जेक्शन रिड्रेसल। तर हे नेमकं काय आहे आपण पाहून घेऊयात। मित्रांनो इथं पहा, विद्यार्थी मित्रांनी काही प्रश्नासाठी ऑब्जेक्ट राईट्स केले होते। तर टोटल नंबर ऑफ युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स आयडीज आर 5। मेंटल एबिलिटी मध्ये 5 प्रश्नासाठी ऑब्जेक्शन रेज केलं होतं आणि त्यापैकी 4 प्रश्नांची उत्तरं ही अप्रूव्ह झालेली आहेत किंवा चेंज झालेले आहेत। 4 प्रश्न अप्रूव्ह झालेले आहेत आणि ते रिसॉल्व्ह केलेले आहेत। जनरल नॉलेजचा एक प्रश्न होता, तो देखील इथे चेंज झालेला आहे। असं बीएड सीईटी चे 6 प्रश्नांपैकी 5 प्रश्नासाठी ऑब्जेक्शन रेज केले होते आणि 6 पैकी 5 प्रश्न जे आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांची की चेंज झालेली आहे, त्याची माहिती इथे खाली मिळेल। ईएलसीटी म्हणजेच इंग्लिश मीडियमच्या क्वेश्चन पेपर मध्ये 2 प्रश्नासाठी विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन रेज केलं होतं, त्यापैकी एक हे अप्रूव्ह झालेला आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता हे एकूण 6 प्रश्न जे आहेत, 5 जे आहेत ते बीएड सीईटी चे आहेत आणि लास्ट जो आहे तो ईएलसीटी व्हर्बल आयटम आहे। तर याच्यामध्ये फुल मार्क्स जे आहेत ते या क्वेश्चन आयडी इथे दिलेले आहेत, याचे आन्सर की अपडेट झालेली आहे आणि एका प्रश्नाचे फुल मार्क्स हे दिलेले आहेत। आता मित्रांनो याचा रिझल्ट जो आहे तो कशा प्रकारे लागणार आहे, तर हा नॉर्मलायझेशन करून लागणार आहे। तर त्याचं नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेलं आहे, तर ते देखील आपण पाहून घेऊया यामध्ये काय सांगितलेलं आहे। तर रिझल्ट जो लागणार आहे तो पर्सेंटाइल मध्ये आता लागणार आहे। तुम्हाला तुमचे मार्क्स दिसणार नाहीत, तर या दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला पर्सेंटाइल येणार आहेत। 100 पर्सेंटाइल, 90 पर्सेंटाइल, 80 पर्सेंटाइल, 60 पर्सेंटाइल, तुमचे जे मार्क आहेत त्याचं कन्वर्जन पर्सेंटाइल मध्ये होणार आहे। हायेस्ट स्टुडंटचे मार्क्स आणि तुमचे मार्क्स कंपॅरिझन करून हे तुम्हाला त्यावर तुमचं पर्सेंटाइल ठरवण्यात येणार आहे। हे पर्सेंटाइल काय आहे, कसं कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्यावरून आपली रँक कशी पाहायची याविषयीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्याच सोबत वरती आय बटन मध्ये देखील तुम्हाला मिळून जाईल। तर हा रिझल्ट कशा प्रकारे लागणार आहे आणि कशा प्रकारे नॉर्मलायझेशन होणार आहे हे तुम्हाला त्यावरून समजून जाईल। तर मित्रांनो हे आहे ऑब्जेक्शन रिझल्ट। तर आता मग आपलं पर्सेंटाइल आपल्या लॉग इन मध्ये किती पर्सेंटाइल पडले हे केव्हा दिसणार, तर हे आज किंवा फार फार उद्यापर्यंत तुम्हाला हा बीएडचा रिझल्ट तुमच्या लॉग इन मध्ये मिळून जाईल आणि जसं हा रिझल्ट लागेल तसं तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे अपडेट दिलं जाईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।